येत्या 14 सप्टेंबरला संतनगरी शेगाव या ठिकाणी संघटनेचं एक दिवसीय अधिवेशन व चिंतन शिबिर आयोजित केलेलं आहे। या अगोदर संघटनेचे 2 अधिवेशन झालेले असून सर्वात पहिलं अधिवेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेलं होतं। त्यानंतरचं दुसरं अधिवेशन मुंबई हारघर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि आज आपण या ठिकाणी तिसऱ्या अधिवेशनाला आपल्या संतनगरी शेगाव मध्ये 14 तारखेला आयोजित केलेला आहे। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सर्व पत्रकारांचं मी पुनश्च या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी परिचय करून देताना संघटनेचे महासचिव राम वाडीवस्मे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। संघटनेचे राज्य सल्लागार डॉक्टर शिवशंकर दोरे यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे। संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटेकडे सर यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे। तसेच संग्रामपूरचे तालुकाध्यक्ष श्याम कौलकार आणि संतनगरी शेगावचे तालुकाध्यक्ष या ठिकाणी प्रमोद इंगळे सर, तसेच संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सातव सर, गजानन हुडेकर सर आणि जनार्दन तेजनकर सर बुलढाणा कार्याध्यक्ष या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे। यानंतर या अधिवेशना संदर्भातली भूमिका मांडण्यासाठी मी संघटनेचे महासचिव राम वाडीवस्मे सर यांना विनंती करतो की त्यांनी संघटनेची भूमिका या ठिकाणी व्यक्त करावी। उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे मी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो। येत्या 14 सप्टेंबरला ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने राज्य अधिवेशन व एक दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केलेले आहे। हे चिंतन शिबिर व अधिवेशन आम्ही दरवर्षी करत असतो। याआधी छत्रपती संभाजीनगर 9 एप्रिल 2023 ला संभाजीनगर मध्ये करण्यात आलं होतं। त्यानंतर दुसरं अधिवेशन जे होतं ते 11 ऑगस्ट 2024 ला नवी मुंबई खारघर इथं करण्यात आलं आणि आता हे संघटनेचे तिसरं अधिवेशन आहे। या अधिवेशनाला प्रमुख वक्ते म्हणून ओबीसीचे ज्येष्ठ विचारवंत व युनिटी ऑफ मूळ निवासी या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत काळे सर उपस्थित राहणार आहेत। सोबतच माजी असिस्टंट कमिशनर व राष्ट्रीय अध्यक्ष SC ST ओबीसी कर्मचारी वेलफेअर फेडरेशन GST विभाग यांचे थूल सर उपस्थित राहणार आहेत, संजय थूल सर उपस्थित राहणार आहेत। तर या कार्यक्रमाचे अध्यक्षपद जे आहेत ते संघटनेचे संस्थापक माननीय सुनील शेट्टे सर हे यापदी विराजमान राहणार आहेत। तर एकंदरीत या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमच्या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय किशोर पवार सर हे भूषविणार आहेत। एकंदरीत कार्यक्रमाचा पहिला सत्र जो आहे तो उद्घाटनीय सत्र राहील। यामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन, अधिवेशनाचे उद्घाटन होणार। त्यानंतर प्रमुख वक्त्यांचे भाषण, प्रमुख वक्त्यांमध्ये कमलाकांत काळे जे आहेत ते त्यांचा विषय आहे ओबीसी आरक्षण, सामाजिक लढा व आताची स्थिती। तर संजय थूल जे आहेत ते अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समोरील आव्हाने या विषयावरती ते मार्गदर्शन करणार आहेत। द्वितीय सत्र आहे सत्कार समारंभ, सामूहिक चर्चा, यामध्ये जे नीट JEE पास आउट झालेले विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे। यासोबतच स्पर्धा परीक्षा पास आउट झालेल्या विद्यार्थ्यांचा पण सत्कार यावेळी करण्यात येणार आहे आणि मग उपस्थितांमध्ये सामूहिक चर्चा करून एकंदरीत ठराव घेतले जातील आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने व संघटनेची पुढील कार्यदिशा काय असावी, कोणत्या मुद्द्यांवरती संघटनेने काम केलं पाहिजे, कोणता मुद्दा फोकस करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलं पाहिजे। जसं मागल्या वर्षी ठरलं होतं की संघटनेने जातनीय जनगणना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हेतूने सर्वात कळकळीचा मुद्दा असलेला म्हणजे नॉन क्रिमिलियरचा मुद्दा, यासाठी तो ठराव पारित करण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने आम्ही वेळोवेळी केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकारकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा केला आणि आता सुद्धा आम्ही करत आहोत। त्यासोबतच जातनीय जनगणनेसाठी पण पाठपुरावा सुरू आहे आणि या अनुषंगाने एकंदरीत येत्या 14 सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीने सर्व समस्त ओबीसी बांधवांना, अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, शेतमजूर सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी 14 सप्टेंबरला विघ्नहर्ता हॉटेल शेगाव खामगाव रोड इथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि या राज्य अधिवेशनाला यशस्वी करण्यात आपला सहयोग द्यावा।